वा हे आपल्या जवळ. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रोशन नानूची मम्मी व अध्यक्षपदी असलेल्या कारण म्हणजे असं स्वप्नपूर्ती आणि डोळ्यांचे पारणे फिटलेच आमच्या. अरे बापरे. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजची आमची सकाळ खूप लवकर झाली. आंघोळ बिंघोळ नाही केली, फक्त असं रेडी झालो कारण आम्ही चाललेलो आहे डॉल्फिन शो बघायला. आज आमचा गोव्यातला हां ये हे बंदल आल्याची पाहिजे काय. चला से हाय. गुड मॉर्निंग. तुला कसं वाटतं नानू इकडे? हां सो आम्हाला खूप मज्जा आली, एकदम मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. आणि आज शेवटचा दिवस आहे. रोज काही ना काही आम्ही प्लॅन केला होता की इथे जायचं तिथे जायचं, पण आजच्यासाठी फार असे काही प्लॅन नाही आहे. पण आम्ही चाललो डॉल्फिन बघायला. तर ते समुद्रात दिसतात, इथे सगळे सांगत होते की इथे डॉल्फिन दिसतात. तर मग असं झालं आहे की आपण आलोच आहे तर आपण पण बघूया. सो ते सकाळी 7:30ला बोट त्यांची निघते. सो आम्हाला 7ला रेडी होऊन एकदम तयार राहायचं होतं. सो आम्ही सगळे पटापट उठलो, मस्त असं तयार झालेलो आहे आणि आता चाललो आहे डॉल्फिन बघायला. सो तिकडे ते 1-2 बीचवर पण थांबवतात, बटरफ्लाय बीच वगैरे इथे जवळ आहे. सो अर्धा तास ते थांबवतात, असं काहीतरी असतं. सो त्याचे काय चार्जेस मला वाटते पर पर्सन 1000 रुपीज वगैरे असतात शेअरिंग बोटमध्ये गेले तर. पण तसं पण आमचे मग काय 4000 3000 अराउंड होत होते. मला एक्झॅक्ट प्राईस नाही माहिती, पण मग आमची ही त्यांनी जी बोट दिली ती 2500मध्ये दिली. अदरवाईज आम्ही बाकी पण रेट्स बघितले होते 2-3 दिवसात, तर ते 3000 वगैरे असे होते. सो मग आम्ही एक प्रायव्हेट बोटच केली आहे. तर ते आम्हाला नेऊन सोडतील, घ्यायला येतील, नेऊन सोडतील, तिथे थोडं थांबू देतील आणि मग इथे आणून सोडतील पण. आणि डॉल्फिन्स दिसल्या तर आमचं लक. त्यांनी तर 100% म्हटलं आहे की दिसतातच, पण नाही दिसले तर मग आमचं बॅड लक आहे असं समजू. सो आता सध्या तरी आम्ही तिकडे चाललो आहे आणि त्यानंतर आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये पुढे शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, आमच्या दोघींचा प्लॅन होता ब्रेडिंग करायचा, पण माहिती नाही ते किती सक्सेसफुल होणार आहे. कारण जेव्हा मी मागच्या वेळी गोव्यात आली होती ना, तेव्हा मी ब्रेड्स केले होते आणि ते सुंदर दिसतात ॲक्च्युली. पण म्हणजे चांगलं वाटतं, 1-2 फोटोज येतात, पण ते काढण्यामागची मेहनत एवढी खतरनाक होती की माझी एक फ्रेंड होती तेव्हा पण, तर तिने तिच्या हस्बंडला मी माझ्या हस्बंडला असं कामी लावलं होतं आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की हे परत करायचं नाही. आता ॲक्च्युली मी आणि मधू आहे की आम्ही दोघे एकमेकांचं काढून देऊ शकतो, पण ते ॲक्च्युली थोडंसं टाईम टेकिंग आहे आणि खूप असा वेळ लागतो ते करत बसायला. त्यापेक्षा असं वाटत आहे की करायचं की नाही. आणि आम्ही त्याच्यासाठीच शेवटचा दिवस ठेवला होता की आपण शेवटच्या दिवशी करू, म्हणजे आपली हौसही पूर्ण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस गुंतणार नाही किंवा इथे मग बाकीचे दिवस ते घेऊन आपल्याला फिरावं लागणार नाही. केस धुवायचे असेल अर्जंट तर आपल्याला त्रास होणार नाही. या ह्याच्याने आम्ही ते शेवटच्या दिवशी करायला ठेवलं होतं. बट वी आर स्टील कन्फ्यूज की ते करायचं आहे की नाही. अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे आम्हाला टॅटू काढायची इच्छा होती. माझ्या एका हाताला ऑलरेडी टॅटू आहे, तर तो टॅटू मी जेव्हा मागच्या वेळी गोव्याला आली होती ना तेव्हाच काढला होता. आता नानूचा काहीतरी टॅटू काढायचा असं माझ्या डोक्यात होतं, पण अजून ते पण काही कन्फर्म होत नाही की करायचं की नाही करायचं. सो लेट्स सी. जर ह्या गोष्टी आज झाल्या तर मी ब्लॉगमध्ये शेअर करतेच. सो स्टे ट्यून. आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढे. पण डॉल्फिन आता माणूस झोपेतच आहे. नाही दिसले तर नानू येणार. बरं, नानू सकाळी सोडून बसली माझ्यासोबत. नानू आपण कशात जाणार आहे डॉल्फिन बघायला? जायचंय कशात? बोटमध्ये. बोट कुठे आहे? एवढ्या सगळ्या बोत आहे म्हणा, तुम्हाला कळत नाही का? नाही ना. नो नाही, नो नाही, नो नाही, तिथं पण चॉय चॉय. नॅन्यू, ओके ओके ओके. नॅन्यू काय करून मग मला मागे हे बघ मम्मा इकडे हाय. कुठे आली ग? कुठे चाललो? सो आता आम्ही मस्त बोटमध्ये बसून चाललोय आणि एवढी मोठी बोट पूर्ण आमची आहे. आता किती दूरचा प्रवास आहे काय माहिती. प्रवास किती दूरचा आहे माहिती नाही. तुम्हाला खरं सांगते, अनाया तर घाबरलीच होती, पण तेवढीच मीही घाबरली होती. कारण बोट किती हालत आहे तुम्ही बघू शकता आणि लाटा इतक्या जोराच्या होत्या आणि आम्ही समुद्राच्या मधात.
हे पाहून असं वाटत होतं आपल्याला स्विमिंग येत नाही, जर का ही बोट पलटली ना, म्हणजे इतके विचारत होते तेवढ्या वेळामध्ये की बोट पलटली तर आपण गेलो समजा. रोशनला स्विमिंग येते तरीसुद्धा तो भिला होता, कारण माणूस स्विमिंग करून करून किती करेल ना, एवढा मोठा समुद्र. बट एनिवे आम्ही आलो होतो, अगदी समुद्राच्या मध्ये आम्ही होतो आणि इथे त्या डॉल्फिन्स दिसणार होत्या. त्यांना माहिती होतं, त्यांनी बरोबर तिथे थांबवलं आणि आता आम्ही डॉल्फिनचा वेट करतो आहे. आणि खरंच आम्हाला खूप छान डॉल्फिन्स दिसले सुद्धा. सो मी एकच सजेस्ट करेल, जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत नसेल, तुम्ही खूप छान स्विमर असेल तरच तुम्ही इथे जा. अदरवाईज ना तुम्हाला माझ्यासारखी भीती वाटत असेल ना, तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी स्किप करू शकता. हे आपल्या जवळ. हा एक वर उडी मार म्हणा झोप. कुठं दिसत ते तिकडे ना. वा. आणि खरं सांगायचं तर हा अनुभव खूप छान होता की डॉल्फिन्स आपल्याला बघायला मिळाले. सो एका प्रकारे ते छान पण वाटत होतं आणि दुसऱ्या साईडला भीती पण खूप वाटत होती. बट एनिवे तुम्हाला कसं वाटलं हे बघून नक्की कमेंटमध्ये सांगा. टॉर्टॉइस पॉइंट. त्यानंतर तिथे भरपूर पॉईंट्स होते. हा बटरफ्लाय बीच जिथे ते उतरवतात, तुम्हाला मी सांगितलं होतं की ते थांबवतात, पण आम्ही काही इथे थांबलो नव्हतो, कारण आम्हाला एकच भीती होती की परत अनाया बसेल का, कारण ती ऑलरेडी खूप भिलेली होती. मला वाटलं की ती एकदा बोटमधनं खाली उतरली तर ती परत बसणार नाही, म्हणून आम्ही इथे थांबलो नाही आणि परत मग आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तिथनं आल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, ब्रेकफास्टची वेळ झाली होती, म्हणून मग आमच्या हॉटेलच्या समोरच एका हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. पण सेम एक्सपिरियन्स की एक गोष्ट यायला एक तास लागतो. सो फायनली इथे फ्रूट प्लेट पहिले आली होती, ती खाल्ली. त्यानंतर ही पुरी भाजी एक चांगली होती. त्यानंतर जे काही आम्ही ऑर्डर केलं होतं ते खूप वर्स्ट होतं. सो आमचं काही पोट भरलं नाही. म्हटलं ठीक आहे, दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघू. चिक्की आहे. आलमंड केक आहे की चिक्की आहे? आलमंड चिक्की विथ ॲडेड पीनट. अच्छा, जर्मन बेकरीची स्पेशालिटी आहे काय? मदनलाल चिक्की. मदनलाल चिक्की की बहुत पूरा टेस्ट आहे चिक्कीचा. की हा जळला केक मग? 100%. तू ऐक ना, हा. बहुत मासूम लड़की है, इश्क की बात नहीं समझती, जाने किस दिन में खोई रहती है, मेरी रात नहीं समझती. वा वा वा. म्हणून आम्ही इथे जर्मन बेकरी होती जवळच, आता एवढी फेमस बेकरी म्हटल्यावर इथे जाऊन बघू, काहीतरी छान मिळेल. पण तिथे तर इतका वाईट एक्सपिरियन्स आला की कोणी ऑर्डर घ्यायला यायला पण तयार नव्हतं. कसं बसं मी हे 1-2 केक्स ऑर्डर केले, तेही वर्स्ट होते. फायनली आम्ही तिसऱ्या ठिकाणी गेलो आणि डिसाईड केलं आता फक्त कॉफी प्यायची, कारण भूक तर कशीच जात नव्हती आमची. मग इथे थोडेसे फ्राईज घेतले, कॉफी घेतली. इथे खूप छान कॉफी मिळाली आम्हाला. आम्ही छान असं बसून तिघांनी एन्जॉय केलं आणि इतकं भटकंती करता करता मधुला तर एवढी झोप आली होती की तिथे डोकं ठेवून ती झोपून गेली होती. आणि आजच्या दिवसात आम्ही काहीच केलं नाही आहे. फक्त इथे मला एक गोष्ट खूप इरिटेट झाली आहे, खाण्यात एवढा वेळ जातो. सकाळी उठलं की पहिले ब्रेकफास्ट करायचा, चांगलं खायला कुठे मिळत नाही. तुम्हाला माहीत असेल ना नक्की सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम ती लिस्ट बनवून येईल की हा इथे चांगलं खायला मिळतं आणि पटकन मिळतं. प्रॉब्लेम काय होतं, आम्ही कुठेही जातो. आता सकाळी उठलं, तिकडे गेलो होतो आणि मग तिथनं आल्यावर आम्हाला वाटतं की चला छान असं आता नाश्ता करूया आणि मग जाऊ. रोज काहीतरी नवीन एक्सप्लोर करतो की इथे चांगला मिळेल, पण आम्हाला कुठेच मिळत नाही. कधीतरी चांगलं जेवण मिळतं. कालचं आम्हाला तिथे मिळालं होतं. सो पहिल्या दिवशी मिळालं होतं आणि दुसऱ्या दिवशी मिळालं होतं. त्याच्यानंतर आम्हाला चांगलं जेवण किंवा चांगला नाश्ता कुठेच मिळाला नाही. आणि अनायाचं म्हणाल तर अनायाचं ॲडजस्ट होऊन जातं. आम्ही जे खातो त्याच्यामध्ये तिला होऊन जातं, तिला आवडतं पण आहे, ती खाते पण आहे सगळं. सो समोरच एक आहे, तिथे आम्ही गेलो नाश्त्याला. लिटरली 1 तास ते लोक ऑर्डरच देत नाही. आमचा 1 तास कसा निघून जातो ना तिथे फक्त खाण्यामध्ये, ते कळतच नाही. तिथे बसल्या 1-1.5 तास निघाला, चांगलं मिळालं नाही म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो, जर्मन बेकरीमध्ये गेलो. तिथे गेलो, ऑर्डर घ्यायलाच कोणी यायला तयार नाही, एवढी गर्दी होती. कसं तरी ते एक चीज केक ऑर्डर केला, कसं तरी ते काहीतरी ऑर्डर केलं. ते आल्मंड होतं पण ते शेंगदाण्याच्या चिक्कीसारखं लागत होतं, तर ते पण काही चांगलं नव्हतं. चहा ऑर्डर केला, लिटरली आम्ही एक झोप काढली, आम्हाला खूप झोपत होती. टेबलवर डोकं ठेवून चहा आलाच नाही. शेवटी उठलो, तिथनं दुसरीकडे आलो. मग तिथे कॉफी ऑर्डर केली आणि फ्राईज ऑर्डर केले, ते खाल्ले. असं करता करता आम्हाला लिटरली 12 वाजले. सकाळी 6:30ला आम्ही उठलो होतो
आणि तेव्हापासून फक्त आम्ही 12 वाजेपर्यंत काय केलं तर ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट. मग घरी आलो, आंघोळ पण केली नाही आणि तसंच झोप. काय करायचं. आणि ह्या दोघांचं असं होतं की आम्हाला तुम्ही वेळ द्या, तुम्ही नुसतं आम्हाला रोज कुठेतरी फिरायला घेऊन चालले, नुसते फोटो काढायला घेऊन चालले, आम्हाला वेळ पाहिजे, आम्हाला इथे चिल मारायचं. आम्ही चिल मारायसाठी ट्रिप केली. चिलमध्ये आता काय करायचं त्यांना माहिती नाही. सो हे लोक दोघं मगाशी मसाजला जाऊन आले. मग मी आणि मधू आणि मी अनाया रूममध्ये आम्ही टाईमपास केला. त्यानंतर अनायाला झोपवून दिलं. म्हटलं चला आता अजून काय टाईमपास करायचं. आता हे लोक आले मसाजवरनं, आम्ही पण झोपलो, एक झोप काढली. आता झोप झाला, आता काय करायचं. 4 वाजले. आमच्या दोघींना ना मार्केटमध्ये जायचं. इथे जवळच एक मार्केट आहे, तिथे आम्हाला चांगलं वाटलं त्या गोष्टी. म्हणतात ठीक आहे आम्हा दोघींना तुम्ही सोडून द्या, आम्ही थोडीशी शॉपिंग करतो, तुम्ही काय करायचं करा, फक्त अनायाला तुमच्याजवळ ठेवा असं सांगितलं. पण तोही आमचा पत्ता लागत नाही. आम्ही आता रेडी होऊन बसलो आहे की आम्हाला सोडून द्या कोणीतरी, आता अनाया झोपली आहे सध्या. सो तेवढ्या वेळात होईल माझी काहीतरी शॉपिंग. पण नो काही कोणी मसाजला चाललं, कोणी कोणाला बीचमध्ये ओलं व्हायचं आहे, असं यांना चिल मारायचं होतं. आणि यांना चिल मारायचं तर आम्ही दोघींनी काय करायचं हा मला खूप प्रश्न पडला आहे. बट एनिवे चला, आजचा दिवस आम्ही या दोघांसाठी दिला होता की ठीक आहे तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला जर आम्ही पण करू आमचा टाईमपास. पण इथे रूममध्ये बसून काय टाईमपास करायचं ना मला खरंच माहिती नाही. सो आता चाललो आहे शॉपिंगला. जर मी काही घेतलं किंवा मला काय आवडलं तर तुमच्याशी शेअर करते पुढे. पण आता आम्हाला कोण सोडणार आहे ना ते आम्हाला माहिती नाही, कारण ते एकदम वॉकिंग डिस्टन्सवर पण नाही आहे, जवळ आहे, पण आम्हाला सोडायला कोणीतरी लागेल. आणि अनाया किती वेळ राहणार आहे मला सोडल्यावर हे पण मला माहिती नाही. सो लेट्स सी. हे बघ मधू, तुला ही आवडली का? छान दिसतं. नाही अगं खूप स्टँडर्ड आणि सुंदर दिसते. मी घेतलं होतं थायलंडवरून. शितूताईला एवढं आवडलं तर त्यांनी मला मागून घेतलं. संध्याकाळी आम्ही शॉपिंगला गेलो होतो, पण मी शॉपिंगमध्ये इतकी बिझी झाली होती की मी इथे शूट घ्यायचीच विसरली. थोडीशी 1-2 क्लिप घेतली होती, पण मी इथनं काय काय घेतलं आहे ना ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. सो घरी गेल्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुमच्याशी शेअर करेल. तो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण खूप छान छान गोष्टी मी इथनं घेतलेल्या आहेत. आणि मग शॉपिंग झाली आणि त्या स्ट्रीटवर एका हॉटेलमध्ये आम्ही डिनर केलं आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवर आलो होतो. सो आजचं जे डिनर होतं ते मस्त होतं, पण मी तिथला शूट केला नाही किंवा नाव पण मला लक्षात नाही. आणि त्यानंतर मग आमचं मॅन्डेटरी असतं की बीचवर जाऊन बसायचं, म्हणजे इथे कॅन्डल लाईट डिनर सुरू असतो रोज. सो इथे येऊन बसलो आणि मग काय खाली बसायचं तर सगळ्यांनी एक ज्यूस घेतला आणि त्यानंतर आजचा दिवस इथेच संपवला. आणि ती नाईट म्हणजे आमची गोव्यातली शेवटची नाईट होती. सो आम्ही रात्री ऑलमोस्ट 12:30पर्यंत तिथे बसलो होतो. त्यानंतर मग आम्ही रूममध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, सगळ्या बॅग पॅक्स केल्या आणि मग 7 वाजता आम्ही तिथनं आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आणि इथे रस्त्यात मग म्हटलं थोडासा गोवा क्रॉस झाल्यावरच आपण नाश्ता करू. सो पणजीमध्ये आम्ही थांबलो होतो, तिथे नाश्ता केला. आणि हा बोर्ड एकदम काय हायलायटिंग होता, याच्यातली नावं वाचतच राहावी असं वाटत होतं. म्हणजे इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळं नाव लिहिलं आहे आणि मराठीमध्ये काहीतरी वेगळं, म्हणून मी ते कॅप्चर केलं माझ्या कॅमेरामध्ये. आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. त्यानंतर वोट ऑफ थँक्स खूप एंटरटेनिंग आहे, तर ते शेवटपर्यंत नक्की बघा. बोला. मी असा बोलेन की तू टाकू नाही शकणार. तुमच्यासोबत येऊन मला अजिबात मजा आली नाही. उगीच दगदगीची ट्रिप केली तुम्ही म्हणजे स्पेसिफिक सांग. बायकांची नावं घ्यायला आम्हाला दोघांना भीती वाटते. त्याच्यामुळे आम्ही जेन्युइन पाहिजे यार, जेन्युइन पाहिजे. हा एवढं फॉर्मल झालं काय तुमच्या दोघींमुळे ट्रिप खराब झाली. वैभव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रोशन नाचोने, उपाध्यक्ष मधुलिका गुलालकरी, माननीय महोदया मधुलिका जी गुलालकरी आणि आयत खाऊ इंसान सचिव माननीय कुमारी अनाया उर्फ नानू व नानूची मम्मी व अध्यक्षपदी असलेल्या अंकिताताई नाचोने नाही झाली ती अजून, जी की अजूनही नाचोने झालेली वाटत नाही तिला. एक बाळ असून ही ट्रिप म्हणजे एक स्वप्न होतं आमचं. 4 वर्षापूर्वी बघितलेलं. 4 वर्षापूर्वी बघितलेलं. सॉरी 4.5 वर्षापूर्वी बघितलेलं. याचं साकार होणं म्हणजे आम्हाला असं फील व्हायला लागलं की आम्ही जीवनात कुठेतरी सक्सेसफुल आहोत अशा प्रकारचं. म्हणजे बीचवरचं पाणी सुद्धा आम्हाला भेटायला यायचं. तुम्ही कसे काय आमच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही खूप मज्जा केली. मज्जा म्हणजे काय मज्जा असते ते मी सांगतो. दिवसभर ड्रायव्हिंग करणे.
साऊथ गोवाची साऊथ पणजी. गोव्याला थांबायचं आणि पणजीला येऊन फिरायचं. फिरायचं. आणि यामध्ये सर्वात मोठी चुकी होती ती म्हणजे ऑर्गनायझरची. रोशन नाजुनेला माहितीच नव्हतं आपण एवढं फिरणार आहे म्हणून. रोशन नाचवलेला वाटलं असते हा नाही मी हे माझ्या स्पीच मध्ये बोलेन. मी माझं आणि मेन म्हणजे काय असतं की गोवा ही लेझर ट्रिप असते असं ट्रिप असते हे मी ऐकलेलं होतं. हा. की बीचवर जायचं बसायचं बीचवर जायचं एक बियर घ्यायची आणि प्यायची आणि मध्ये मध्ये पाण्यात जायचं. काही मुलींना बघायचं, ते फॉरेनर्स साठी असतं. काही मुलींनी मुलांना बघायचं, बाकीच्यांनी बाळांना बघायचं. आपल्या आपल्या रूम मध्ये राहायचं. पण जेव्हा आम्ही पोहोचलो, आम्ही जेव्हा ती ट्रिप सुरू केली तेव्हा आम्हाला लक्षात आलं गोवा ही पारंपरिक बीच नाही आहे, पारंपरिक ट्रिप नाही आहे किंवा ही पारिवारिक ट्रिप पण नाही आहे. ही वास्तव्यात तर म्हटल्या जाईल ही बॅचलर ट्रिप असायला पाहिजे फक्त. पण काही हरकत नाही. ते आम्हाला ट्रिप आपल्याला वैभव आम्ही ट्रिप करायला मुळे आलोच नव्हतो. आम्ही आलो होतो ड्रायव्हर अल्टिपल्टीचे ड्रायव्हर अल्टिपल्टीचे ड्रायव्हर म्हणून. डेलीला वैभव चालू आहे, नाईटला रोशन चालू आहे. तर तरी काही हरकत नाही. झालं ट्रिप छान झाली. ट्रिप मध्ये कुठल्याच प्रकारचा काजू वगैरे काही आम्हाला मिळाला नाही. आता बघितला काजू. खूप लोकांनी सांगितलं की काजू असतो, स्वस्त असतो. स्वस्त असतो, रस्त्याने पडला असतो. ठोकरा पण काजूच्याच लागतात. हवं तेवढं काजू खायचं. तो रस्ता पार कसा पडेल याच्यासाठी एक मोठी ट्रिक शोधून काढली मी. ती ट्रिक म्हणजे इतकी सोपी ट्रिक आहे की तुम्ही पण करून बघा. हा तुम्हाला पण मी एकदम सोपा उपाय देतो. तुम्ही पायी निघाले ना तर तुम्ही 1000 किलोमीटर एकाच दिवसात पोहोचून जाल. तुम्हाला लक्षात पण येणार नाही. एखादा असा व्यक्ती जो तुमच्या जीवनात खूप जवळचा असेल पण दुरून पण तुमच्या ट्रिप मध्ये नसेल. दुरून आणि तुमच्या ट्रिप मध्ये नसेल, त्याच्या सगळ्या त्या चुका, सगळ्या त्या मस्तीखोरी, सगळ्या त्या बदमाशा शोधून काढायच्या आणि त्यांच्यावर टिप्पण्या करायच्या आणि अशा प्रकारे करायच्या की त्याला तिकडे हुचक्याने ठसके लागले पाहिजे. नानू तुला पण द्यायचंय वोट ऑफ थँक्स. नानू तू असं असं कर. नानू असा नानू ट्रिप तुला कशी वाटली? अशा नाही मला संपत. अशा प्रकारे माझे मी 2 शब्द संपवतो. हा तुला काय आवडलं? वैभव अंकलचे 2 शब्द संपले तर तू म्हण. तुला हे आवडलं? तुला ट्रिप मध्ये टाळ्या. मी खात आहे ना. हा बरोबर. तू बाबाला थँक्यू. तुझं सांग तुला कशी वाटली ट्रिप? छान ना. तू एन्जॉय केलं बीचवर? नाही केलं पण तू कालपासून तू गेली पण नाही. अरे बापरे, असा मेकअप केला का तू? सनस्क्रीन पण नाही लावली. कालपासून मेकअपच केलं तिने. ठीक आहे. आता मधुला कार मध्ये येऊन लागत आहे. हा मला या साईडने लागत आहे म्हणून मी टोपी घातलेली आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळं झालेल्यानंतर प्रमुख अतिथी नाही ऑर्गनायझर यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी अत्यंत छान रीते ही काय म्हणते स्वप्नातली ट्रिप ऑर्गनाईज केली. पण ती काय म्हणते वियतनाम- ऑर्गनाईज त्यांनी केली होती पण डिरेक्ट मी केली पण नाही इथे आल्यावर. अरे बोलू द्या की आम्हाला. तर मग असं आहे की आम्ही पहिले व्हिएतनाम बहुतेक जाणार होतो. मग तिथून आम्ही मेघालया जाणार होतो. मग त्याच्यानंतर आम्ही ऑली जाणार होतो. बट आमचे ऑर्गनायझर एवढे छान ऑर्गनाईज करतात की त्यांनी म्हटलं एक काम करू आपण गोवा जाऊ. मग आम्ही फायनली रेडी झालो आणि आम्ही गोव्याला आलो. तर गोव्याला येऊन आम्हाला असं वाटलं की बापरे आपण कुठे आलो आहे. एवढी सुंदर जागा, एवढे सुंदर बीचेस आणि एवढे सुंदर लोक आणि हे सगळं ठिकाण म्हणजे असं स्वप्नपूर्ती आणि डोळ्यांचे पारणे फिटलेच आमच्या. अरे बापरे. काही वाद नाही. आणि काही लोकांच्या चिलिंगवाल्या डेफिनेशन्स वेगळ्या असतात, काही लोकांच्या वेगळ्या असतात. तर तुम्ही जर गोव्याला आले तर आवर्जून पेबल्स बीचला नक्की जा. जसं आम्ही जसं आम्ही गेलो तुम्ही पण फसा. आणि आम्ही जे पेबल्स पाहिले ते जर तुमच्या पबलेज होते. जर ते तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला फार छान पेबल्स बघायला मिळतील.
आणि त्या पेबल्सच्या नंतर सी शेल्स म्हणून एक बीच आहे, तिथे पण तुम्ही आवर्जून जा. आम्ही तर नाही जाऊ शकलो काही कारणांनी. खाली म्हणायला पाहिजे ट्रिप आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली, खूप सारी शॉपिंग केली, खूप सुंदर फोटोज काढले. तर फोटोग्राफरला पण आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आमचे वैभव ड्रायव्हर होते आणि रोशन फोटोग्राफर होते. आणि मिसेस नाचुनेंना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी खाण्याचं इतकं सामान आणलं होतं की अक्षरशः आम्हाला वाटलं की आम्ही हॉटेलवाल्यांना विकून द्यावं आणि जागा करावी गाडी. आणि रोशन नाचुने यांना पनीरसाठी पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी एकदम ऑसम पनीर बनवला होता. आणि आणि नानूनी जे प्रश्न तिचे मांडले होते रोजचे की आता काय करायचे, उद्या कुठे जायचे, आता मी काय करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता देता वैभव आणि रोशन नाचोरेची थोडी वाट लागलेली होती. पण ठीक आहे, नानू खुश होती. हाय फाय नानू. बरं मधू एक टिप देऊन दे ना संपवता की जर तुम्हाला डिनरची ऑर्डर द्यायची एक्झॅक्टली. जर इथे कसं आहे ना, गोव्यात लोक चिल मारायला येतात, आपल्यासारखी त्यांना घाई नसते. दे आर सो चिलॅक्स की जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर आदल्या दिवशी डिनरच्या वेळेसच त्यांना सांगून द्या की तुम्हाला काय खायचंय. आणि ज्या दिवशी तुम्हाला डिनर करायचं आहे तर फॉर शुअर ब्रेकफास्टलाच त्यांना सांगून द्या की आम्हाला हा मेन्यू डिनरमध्ये लागेल. तेव्हा ते 9 वाजताचं डिनर तुम्हाला 10 वाजता सर्व करतात. रिझन इज दे प्रिपेअर एव्हरीथिंग फ्रेश. किंवा तुम्ही ड्रंच करा, हा नवीन प्रकार आहे. म्हणजे लंच टू डिनर. आणि अशा रीतीने आमची ट्रिप फार छान पार पडलेली आहे. आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर सगळ्यांना धन्यवाद. आणि अशा रीतीने मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता शेवटची माझी स्पीच राहिली, ज्याची काही गरज नाही ऍक्च्युली, कारण सगळ्यांनी आपापले सगळे पॉइंट्स मांडले जे ट्रिप मध्ये आम्ही फेस केले म्हणा किंवा आम्ही एन्जॉय केले. पण त्यात सगळ्यांचे क्रक्स मी सांगते की आम्ही नाही बनवलं ऍक्च्युली. ऑर्गनायझरची चुकी कुठे झाली, मग डिरेक्टरची चुकी कुठे झाली हे मी सांगते. पण ड्रायव्हरची नाही झाली, कारण की ड्रायव्हरने छान गाडी चालवली. जेवढा वेळ हो, जेव्हा मला असं वाटत होतं की आता आम्ही पोहोचू शकत नाही, तर ड्रायव्हरने ती भूमिका खूप छान पार पाडली. जसे की क्रूजचं जेवण वेळेत मिळालं आम्हाला. क्रूजचं जेवण. हो, तर एकेकापासून आपण सुरुवात करू. तर ऑर्गनायझरची पहिले चुकी केली की स्टे त्यांनी साऊथ गोवा जास्त घेतला होता. आणि माझं हे सांगण्याचं कारण पण असं की तुम्ही तशी चुकी करू नका. आता नॉर्थ गोवा कारण आम्ही 4 वर्षापूर्वी जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा नॉर्थ गोवामध्ये फार काही नव्हतं आणि साऊथ गोवा वॉज ब्युटिफुल. तर त्याच विचाराने काय म्हणते ऑर्गनायझरने तसं प्लॅन केलं, पण ते चुकलं. आणि मग आता जेव्हा बायको फक्त सोबत असते तेव्हा ती काहीच बोलत नाही. ती म्हणते ठीक आहे, इथे बायकांची जेव्हा संगती लागते, हा ठीक आहे, तू इथे आणलं तर इथेच सही, बघू आपण इथे जे आहे. पण जेव्हा एका बाईला दुसरी बाई संगतीला मिळाली मग तिला कसा पावर येतो की हो नाही आपल्याला तिथे जावंच लागेल. आणि मग आमचे डिरेक्टर होते मधुताई आणि त्या रोज एक रील्स बघायच्या आणि त्यांनी शोधून काढलेले स्पॉट सांगायच्या की आपल्याला इथे जावं लागेल, आपल्याला इथे जायचंय, आपल्याला तिथे जायचंय, सगळे इमॅजिनरी स्पॉट्स. आणि मग आम्ही ठरवलं चला ठीक आहे, ही म्हणते तर आपण जाऊ. मग आम्ही एक ठिकाणी गेलो, मग आम्हाला पेबल्सच्या ठिकाणी पेबल्स दिसले. आणि तेव्हा तिथनं निघाल्या गाडीत बसल्यावर मी डिसाईड केलं की आता याच्यात मला थोडंसं पडायला पाहिजे. तोपर्यंत फक्त शांततेत आपण फक्त गाडीत बसत होतो. मग मी मधुला दाखवलं की बघ हे बघ, कमेंट्स वाच की रील फक्त बघून नाही तर लोक काय म्हणतात त्याच्यावर, किंवा जे जाऊन फसले ऑलरेडी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते बघ. आणि मग आपण डिसाईड करू की नेक्स्ट जागेवर जायचं आहे का. आणि मग अशा प्रकारे बाकीचे आमचे ऑलमोस्ट प्लॅन्स रद्द झाले, जसं की सीशेल्स रद्द झालं. आणि पण तितक्यात आम्ही थांबलो नव्हतो, डिरेक्टर थांबले नव्हते. पर्रा रोडला जायचं होतं फक्त फोटो काढायसाठी. रेडियम बीच राहिला. आता आम्हाला दिवसही कमी पडले थोडेसे, कारण जे आम्ही 4 दिवस यांचे खर्च केले होते
यांना ड्रायव्हर बनवलं होतं ते त्यांना बदलाही घ्यायचा होता एक दिवस, म्हणून त्यांनी एक दिवस आम्हाला रूम मध्ये बसवून ठेवलं, झोपायलाही लावलं की एक तास झोपा आता. आणि असं झालं. मग काय तरी आम्ही पर्रा रोड गेलो. पण महत्वाचं सांगे वरून करा मस्त. तर मग आम्ही पर्रा रोड गेलो फक्त फोटो काढायसाठी. किती 64 किलोमीटर. आणि उन्हात जाऊन आम्ही सगळ्यांनी घामेजून फोटो काढले. त्यानंतर खाण्यावर आम्ही स्टेपेक्षा जास्ती पैसा खर्च केला आणि टाइम सुद्धा. एक गोष्ट अजिबात आवडली नाही ती म्हणजे गोव्यातली की एकदम तुम्ही बसा, आम्ही 1 तासाने फूड आणू, काय ऑर्डर द्यायची द्या, 1 तासाने फूड येणार आणि फूड आल्यावर त्याची गॅरंटी नाही की हे आपल्या लायकीचं असेल का, खाण्याच्या लायकीचं. म्हणजे डोसा आम्ही 1-2दा वापस पाठवला की खरंच असा डोसा असतो. तर असं काहीसं आम्हाला एक्सपिरियन्सेस आले. पण ओव्हरऑल वी एन्जॉयड आणि मस्त झाली ट्रिप. आणि एक सजेशन फक्त की तुम्ही जर बुकिंग करत आहात तर एअरबीएनबी करा, कारण तुम्ही जर सुरुवातीचे 2 दिवसाचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला कळेल की किती सोयीस्कर ट्रिप होती ती. आणि जेव्हा आपण सगळे सोबत राहतो, तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत जर तुम्ही जात असाल तर ते एकदम भारी वाटतं. म्हणजे ते असं वेगवेगळ्या रूम मध्ये राहण्यापेक्षा ते मिळून सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि बाळाची पण एकदम छान सोय होते जर का तुम्ही एअरबीएनबी मध्ये असेल. सो पॅकिंग जसं तुम्हाला मधुनी सांगितली होती त्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे. तेवढी पॅकिंग पण तुम्ही पण करून घेऊन जा, म्हणजे बाळाचं तर होईलच होईल, तुमचंही होईल. भेळ, हा आमचा भेळचा प्लॅन पण एकदम छान झाला. आणि आम्ही असे एक प्लॅन्स खूप सारे होते, एक प्लॅन्स काय ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यातलं आमचे एक रील काढायची राहिली होती. नानू गाणं शिकून गेली पण आमची रील झाली नाही. आणि आमचा एक ग्रुप रील आम्हाला काढायचा होता, तो पण आमचा झाला नाही कारण शेवटच्या दिवशी यांना रिलॅक्स करायचं होतं. नानू शिकली. हो, कोणतं? हो, खोबे ते है. एवढंच गाणं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही डॉल्फिन शो बघायला जाऊ नका, कारण तिथे सगळेच घाबरले होते. इव्हन रोशन, ज्याला चांगली स्विमिंग येते, बाकी तर आम्ही स्विमर नाहीये कोणीच, पण ज्याला चांगली स्विमिंग येते तो पण घाबरला होता. कारण समुद्राच्या लाटा एकदम जोरदार होत्या आणि आम्ही समुद्राच्या मधात होतो. नानूला पण म्हणजे भीती वाटत होती की मी पल्ली मम्मा. सो तिला घेऊन मी कशी तरी बसली होती. बट एनिवे आम्ही एन्जॉय केलं. आणि डॉल्फिन्स पण दिसल्या. पण जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत नसेल तरच तुम्ही जा, किंवा तुम्ही चांगली स्विमिंग करत असाल तरच तुम्ही जा. अदरवाईज असं काही भीती नाहीये कारण सगळे लोक जातात. मॉनिटरिंग पण बऱ्यापैकी आहे. सो इट्स अप टू यू. सो आय थिंक सगळ्यांचं झालं का सगळं बोलून? हो, डॉल्फिन्स दिसतात. लोक म्हणतात ना की दिसत नाही, हा. डॉल्फिन्स 100% दिसतात. सो मग असा होता आमचा अशी होती आमची ओव्हरऑल गोव्याची ट्रिप. तुम्हाला सगळे ब्लॉग्स कसे वाटले नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे, आमचं लंच वगैरे सगळं आवरलंय. मे बी इथनं जाऊन जे काही प्लॅन्स होतील घरी जाऊन, सो ते काही मी आता ब्लॉगमध्ये आज शूट करणार नाही, तर व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशा एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.